नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा कृषी मित्र सुरेश. मित्रांनो, आज आलो आहोत आपण अहिल्यानगर येथे. आणि अहिल्यानगर येथे येण्याचे कारण म्हणजे आपले फॉलोअर्स, आपले मित्र कृष्णा तुबे अकोणेरकर यांनी आपल्याला आमंत्रित केले होते. खरं तर ते एक निष्ठावंत आणि प्रगतशील शेतकरी आहे. त्यांनी आम्हाला त्यांची फुलशेती आणि शेतीत करीत असलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांबद्दल माहिती दिली. आणि आज त्यांच्यासाठी हे खूप आनंदाचा दिवस होता, कारण आज सीझनची सुरुवातीची फुलं त्यांची गाडी हे हैदराबादसाठी त्यांनी आज लोड केली होती. आणि इथं फिरत असताना आम्ही ताईच्याही शेतीला भेट दिली. ताईने त्यांच्या शेतीमध्ये गुलछडी आणि झेंडूच्या फुलांची लागवड केली होती. ताईने त्यांच्या शेतीबद्दल बरीचशी अशी चांगली माहिती, आम्हाला फायदेशीर होईल अशी माहिती आम्हाला दिली. आता तुम्ही म्हणाल की कृष्णा भाऊ व्हिडिओत का नाही आले, तर ते कॅमेऱ्यासमोर येण्यास थोडे लाजत होते, त्याच्यामुळे ते व्हिडिओत आले नाही. इकडे फिरत असताना आमच्या असं लक्षात आलं की इकडील शेतकरी हे पारंपरिक पिकांना कमी आणि फुलशेतींना, फळशेतींना जास्त महत्त्व देतात आणि जास्तीचा मुनाफा कमवतात. मित्रांनो, आमचे व्हिडिओ आवडल्यास फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.